चौकशीसाठी आता रोहित पवार हे ईडीच्या चौकशीसाठी निघालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आदरणीय पवार साहेबांना भेटायला मी जाईल आणि 10:30 ते 11च्या दरम्यान ईडी ऑफिस पर्यंत आवाहन करताय तेवढं सांगा। मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की गर्दी करू नये। त्यांचं प्रेम, त्यांचं पवार साहेबांवर असणारी आस्था याच्यामुळे अनेक लोक इथं पुणे शहरामध्ये आलेली आहेत आणि मी अजून जर कुणी येणार असेल तर त्यांना विनंती करतो की गर्दी करू नये आणि जर आलं असतात तर शांततेत राहावं एवढीच विनंती। झालेली कारवाई आहे का? मी एवढं सांगेल, अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे, आजही करेल आणि उद्याही करेल। दादा सुटबुद्धीने झालेली कारवाई आहे का? सुटबुद्धीने झालेली कारवाई आहे का दादा? दादा सुटबुद्धीने झालेली कारवाई आहे का असं वाटतं का? विधान भवनला चाललंय। पाहतोय सध्याची ही महत्त्वाची अपडेट। रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि ते आता विधान भवनात जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते पुढे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर सुप्रिया सुळे या देखील या ठिकाणी आपल्याला दिसतायत। सुप्रिया सुळे आता कार्यकर्त्यांशी कदाचित संवाद साधू शकतात।